सर्व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं व मैत्रिणींचं मी मनापासून टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. हे आहे आजचं पत्र दिनांक 19 ऑगस्ट 2026. एक 2 तासापूर्वीचं पत्र आहे, 2-3 तासापूर्वीचं. तर ते आहे कोतवाल या पदासाठी. ओके, कोतवाल पदाच्या भरती संदर्भातील. एक वेळेस कोतवाल म्हणून लागल्यानंतर तुम्ही रिटायर होईपर्यंत कोतवालच राहता. ओके, आणि आपल्या आपल्या गावात ही स्थानिक पद आहे हे तुम्हालाही माहीत आहे, तिथला रहिवासी असणं गरजेचं आहे. काही निकष वेगळे आहेत, परंतु ते तसं होतच नाही. जनरली तिथं जे आहे ते मिळतंच. ओके, तर ते जिल्हानिहाय जागा आहेत आणि सगळे जे जी आर आहे हे जी आर मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि सविस्तर समजून घेणार आहे. म्हणजे तुम्ही एक वेळेस इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना जर एक ऑप्शन प्लॅन बी म्हणून पाहत असाल, तर गावातली नोकरी पाहणार असाल तर महसूल सेवक, ज्याला शासनानं अगोदर कोतवाल म्हणत होतं परंतु त्याचं नाव बदलून महसूल सेवक केलेलं आहे, तर ते तुम्ही त्याचा अभ्यास करणं केलं तरी काही अडचण नाही. एकदम सोपा पेपर असतो. त्याचा परीक्षा पॅटर्न प्रत्येक जे आहे तहसीलदार त्यानुसार बदलत असतो. तर ते देखील तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. किंवा आपल्या टर्निंग पॉईंट्स ॲपवर आता कोतवाल पदाची तयारी करून घेणार आहे आणि कोतवाल मेंटरशिप प्रोग्राम हे आपण सुरू करणार आहोत, कारण ह्या PDF GRच्या बाबीचा विचार करून. ओके, टर्निंग पॉईंट्स ॲप तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध होऊन जाईल. अजून सुरू केलेलं नाही, परंतु हे 2 दिवसात सुरू करणार आहे. तर सविस्तरपणे मी हे जे GR आहे आणि जागा किती आहेत हे सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगून देतो. महोदय, उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील 31 मे 2026 रोजी रिक्त असलेल्या एकूण 2912, बघा एकूण जागा 2912 आहेत, इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. म्हणजे एकूण 2912 तब्बल 3000 जागेला शासनानं मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने कळविण्यात येते की उक्त संदर्भ क्रमांक म्हणजे वरील 1 मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक अर्थात कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्याने नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत महसूल सेवक संवर्गातील एकूण म्हणजेच एकूण 2912 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय रिक्त पदांची विवरणपत्रानुसार तसेच वरील प्रमाणे कोतवालांची पदे भरताना संदर्भाधीन क्रमांक 2 मधील शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून त्याप्रमाणेच कोतवालांची पदे भरली जातील याची दक्षता निवड समितीने घ्यावी. तसेच सदरची पदभरती ही प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पडली जाईल याची काळजी घ्या. आता हे आहे आपलं ऑगस्ट. ओके, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, म्हणजे तुम्हाला 3 महिन्यामध्ये ही भरती होणार आहे. तर ही देखील तयारीत राहा. फक्त 3 महिन्यात तुम्ही नोकरीला लागू शकता. एक लक्षात घ्या. तर मी फक्त रिक्त जागा जे आहेत ते डायरेक्ट वाचून दाखवतो, मंजूर वगैरे काही सांगणार नाही. तर तुम्हाला ही 1 नोव्हेंबर एंडपर्यंत नोकरी लागणार आहे. त्यामुळे हे प्रयत्न करायचे आहे, अभ्यास करायचे आहे. आणि तुम्हाला सर्वांना विनंती आहे, टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करायचे आहे. त्या ठिकाणी तुम्हाला विषयानुसार जे आहे घटकनिहाय झालेल्या कोतवाल वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रश्नपत्रिका त्यामध्ये उपलब्ध करून देऊ. फी ऑफर प्राईस आपण टेस्ट सोडा पोस्ट मिळवा या तत्वानुसार असल्यामुळं ऑफर प्राईस सुरुवातीला 99 राहील. त्यानंतर मात्र आपण फी 199 रुपये नक्की करू. ओके, चला मग आता जागा सांगतो तुम्हाला. छत्रपती संभाजीनगरच्या 283 जागा आहेत. जालना 47 जागा आहेत. फक्त रिक्त बघतोय हां, आपल्याला रिक्तच बघायचे आहे. परभणी 64 जागा आहेत. हिंगोलीला 45 जागा आहेत. नांदेड 78 जागा आहेत. बीड 71, लातूरमध्ये 62 जागा आहेत. धाराशिव या जिल्ह्यामध्ये एकूण 35 जागा आहेत. अशा एकूण म्हणजे जे मराठवाडा विभाग आहे किंवा औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे त्यामध्ये एकूण 685 या कोतवालांच्या जागा रिक्त आहेत. विचार करा, ह्या 685 जागा त्या जिल्ह्यात त्या गावात तिथला व्यक्ती भरणार आहे. एवढ्या लोकांना नोकरी लागणार आहे. ही गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही. पगार तुम्हाला देखील गावात जर राहत असेल तर ओकेच आहे. ठीक आहे. नागपूर या जिल्ह्यामध्ये जर विचार केला, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये नागपूर जिल्ह्यात एकूण 115, वर्ध्यामध्ये 46, तर भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 58 जागा रिक्त आहेत. गोंदियामध्ये 39 जागा, चंद्रपूरमध्ये 76 जागा, गडचिरोलीमध्ये 70 जागा आहेत. अशा प्रकारे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 404 जागा रिक्त आहेत. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये बघूया आपण, तर अमरावती जिल्ह्यामध्ये 84, अकोला जिल्ह्यामध्ये 80 जागा, वाशिम जिल्ह्यामध्ये 41 जागा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 85, यवतमाळ जिल्ह्यात 8 जागा आहेत. अशा एकूण अमरावती प्रशासकीय विभागात 398 जागा आहेत. आणि पुणे जिल्ह्यामध्ये एकूण
आता पुणे प्रशासकीय विभागामधील पुणे जिल्ह्यात 149 जागा आहेत, सातारा जिल्ह्यामध्ये 91 जागा आहेत, सांगली या जिल्ह्यात 67 जागा आहेत. ओके. त्यानंतर सोलापूरमध्ये 114 जागा आहेत, कोल्हापूरमध्ये 107 जागा आहेत. अशा प्रकारे एकूण पुणे प्रशासकीय विभागामध्ये 528 जागा रिक्त आहेत. आणि नाशिक प्रशासकीय विभागाचा विचार केला तर बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये 149 जागा, धुळे जिल्ह्यात 47, नंदुरबार जिल्ह्यात 45, जळगाव जिल्ह्यात 46, अहिल्यानगर जिल्ह्यात 101 अशा एकूण नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 428 जागा आहेत. आता कोकण प्रशासकीय विभागामध्ये मुंबई शहर मध्ये काय पूर्ण सिटी असल्यामुळे तिथं खेडेगाव नाही आहे, परंतु मुंबई उपनगरमध्ये एकूण 13 रिक्त जागा आहेत. ठाण्यामध्ये 108 जागा रिक्त आहेत, पालघरमध्ये 123, रायगड जिल्ह्यामध्ये 119 जागा आहेत. त्यापुढे चालून रत्नागिरी 64 जागा आहेत, सिंधुदुर्गमध्ये 42 जागा आहेत. असं कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण 469 रिक्त जागा आहेत. मित्रांनो, यासाठी तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवर 100% मदत होईल अशा प्रकारे. आणि हे पेपर एकदम सोपे असतात कोतवालचे, त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना ज्यांना आवश्यक आहे एक प्लॅन तुमचं आता MPC करत असेल तर सरळ सेवा प्लॅन बी असेल, परंतु सरळ सेवेच्या प्लॅन बीला प्लॅन बी म्हणून कोतवाल हे पद देखील तुम्ही ग्राह्य धरू शकता. आणि सोपं असतं, 30 मार्काला कधी 50 मार्काला पेपर असतं, तर ते ठरवत असतात जिल्हाधिकारी त्या क्षेत्रातील. त्यानुसार जे काही येईल त्या पद्धतीनुसार तुम्हाला टेस्ट उपलब्ध होऊन जातील. घटकनिहाय विषयनिहाय सगळं स्टेट बोर्डवर आधारित सगळे जे प्रश्न आहेत ते देखील तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवर उपलब्ध होऊन जातील. तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर कृपया करून 89 99 56 13 13 वरती जे आहे ते व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला आम्ही नक्कीच मदत करू. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.